हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता पाहणार आहोत पावसाच्या महत्त्वाच्या घडामोडी। सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातली पुरानंतरची भीषण स्थिती आता समोर येते। भिजलेलं धान्य जागोजागी टाकल्याचं दिसून येतंय। पाणी घराघरात शिरलंय, त्यानंतर घरातल्या सगळ्या चीजवस्तू भिजून गेल्यात। साठवणीचं धान्यही ओलं झालंय। आता पाणी ओसरल्यानंतर घरात परतलेल्या गृहिणींना हे दृश्य पाहून डोळ्यामध्ये पाणी आलंय। भिजलेलं कुजलेलं धान्य जागोजागी टाकून दिल्याचं दिसतंय। धान्य सडलं, आता खायचंय काय असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। उजनी धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे, तर चंद्रभागा वाळवंटातली मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत। सोलापुरात सीना नदीला 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पूर आलाय। माढा वैराग रोडवरील पुलावर 3 फूट पाणी आलंय। वाहतुकीसाठी पूल पुन्हा बंद झालाय। पहिला पूर 17 सप्टेंबरला आला होता, त्यानंतर 22 सप्टेंबरला आला होता आणि आज पुन्हा 27 सप्टेंबरला सीना नदीला पूर आलाय। एका बाजूला नदीला पूर तर दुसऱ्या बाजूला जोरदार मुसळधार पाऊस, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। तर सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये पाण्याची आवकही वाढली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी धरणामधून विसर्ग केला जातोय। उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेकनं पाणी सोडायला सुरुवात झाली आहे। तर सोलापुरातील सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मोहोळ अक्कलकोट तालुक्यामधल्या गावागावामध्ये दवंडी देण्यात येते। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दिवंडी किंवा हलगी वाजवत देण्यात येत आहे। सीना कोळेगाव धरणामधून खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून 75,817 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे, त्यामुळे नदीलगतच्या गावांना दवंडी पिटवत इशारा दिला जातोय। जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या काय असतील ती शाळेवरती जाऊन थांबावे। सरकारी वर्दी सर्व लोकांना कळवण्यात येते की यापूर्वी पाण्याला आलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या काय असतील ती शाळेवरती जाऊन थांबावे। सरकारी